आपल्यासोबत ठाकरे सेनेचे अरविंद सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सावंतजी, स्वागत आपलं। सगळ्यात आधी आम्हाला सांगा, संजय राऊतांच्या ट्विटनं मोठी चर्चा सुरू झाली। आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतील। मला वाटतं 19 एप्रिलला जेव्हा शिवाजी मंदिरमध्ये भारतीय कामगार सेनेचं अधिवेशन होतं, त्याच दिवशी माननीय राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा अहंकार मोठा नाही। आणि तो प्रत्यक्षात आज आदरणीय उद्धवजींनी करून दाखवला की तो मोठा नाही। याचं कारण काल त्यांनी 29 जूनचा मोर्चा घोषित केला होता, परंतु महाराष्ट्र हितासाठी जेव्हा तिथं 5 जुलै जायचं, चला एकत्र मोर्चा, हे जे मन मोठं लागतं ते त्यांनी दाखवून दिलं। आणि दुसरी गोष्ट की या संदर्भातला सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर मराठी माणसाचं हित, मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राचं हित। आणि त्या हिताच्या आड असणारं राज्यातलं सरकार ते सातत्यानं महाराष्ट्राचं अहित करत असतं। आणि म्हणून या लोकांपासून दूर राहावं। ते बरोबर राजकारण करत राहतात की तुमच्यामध्ये दुभंग राहायला पाहिजेत, भिंती उभ्या राहिल्या पाहिजेत। आणि त्याची परिणती द्वेषापर्यंत त्यांनी नेऊन ठेवली। म्हणजे कधी नव्हे त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं जातीपातीत लढायला लागली। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली, तेव्हा त्यांनी पहिलं वाक्य असं उदाहरण होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो, तर तुला न्याय मिळेल। त्या मराठी माणसाला जातीपातीच्या भिंतीत दुभंगून टाकणारं हे सरकार, भारतीय जनता पार्टी म्हणजे दुसऱ्यांमध्ये धुळी निर्माण करा आणि राज्य करा, अशा प्रकारचं त्यांचं काम असतं। आणि सातत्यानं सत्तेवर कसा बसता येईल म्हणून मधल्या काळामध्ये जी काही लोटांगणं सुरू आहेत तिकडे, ती लोटांगणं महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, मराठी भाषेच्या हितासाठी नाही, मराठी माणसासाठी नाही। सावंतजी, आमच्याशी बोलला, दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठे बदल घडताना दिसतील। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल।